महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आजही ऑरेंज आणि येलो अलर्ट. मुंबई ठाण्यात आज येलो अलर्ट तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट. पुढील काही दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा. धाराशिवमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं अनेक भागात पाणी साचलं. धाराशिव जिल्ह्यात सलग 3 दिवसापासून पावसाची संततधार. नांदेडच्या मुदखेड अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर दुसरीकडे संपूर्ण नांदेड शहरातील वीज पुरवठा काही काळ खंडित. वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. अमरावतीत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. मान्सूनपूर्व पावसामुळे कांदा, संत्रा, केळी पिकाचं मोठं नुकसान. नागपूरच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्यानं नागपूरकरांना दिलासा. सोलापूरच्या करमाळा शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा. पुढील काही दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुरात जोरदार पावसाची शक्यता. सातारा, सांगली, पुण्यातही जोरदार पावसाचा अंदाज. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात कोंढवा भागात जोरदार पाऊस. पावसामुळे कोंढव्यातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा गोंदिया जिल्ह्यात कहर. रब्बी हंगामातील धान पिकाला फटका बसणार. शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाण्याचा धोका. जळगावच्या नशिराबादमधील डाळिंबाच्या बागेला वादळी पावसाचा फटका. 1,500 झाडांपैकी तब्बल 600 झाडं वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली. घटनेत शेतकऱ्याचं 15 ते 20 लाखांचं नुकसान. जालन्याच्या बदनापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचं नुकसान. सोलार पॅनल उडून विहिरीत पडल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणातील मासेमारी बंद करण्याचा निर्णय. या वर्षातील मासेमारीचा हा शेवटचा हंगाम. मात्र वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाल्यानं व्यावसायिक चिंतेत. अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाज्यांचं नुकसान. खराब झालेल्या भाज्या फेकून देण्याची वेळ. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शिमला, मटार या भाज्यांचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. शहादा तालुक्यातील केळी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या मनमाडला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. सततच्या पावसानं शेतातला कांदा भिजला. कांदा उत्पादकांचं वार्षिक गणितच कोलमडलं. नाशिकच्या मालेगावात वादळी वाऱ्यामुळे कांद्याचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे झाकून ठेवलेला कांदा भिजला. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. वाशिम जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. मूग, भुईमुगासह हळद पिकाचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसानं टरबूज, उन्हाळी बाजरी, पपई पिकांचं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टी तालुक्यात फळबागांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका. पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगावसह हिंगोलीलाही मुसळधार पावसानं झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मराठवाड्यात 17 दिवसात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू. 391 जनावरं दगावली तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचं नुकसान. बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली. पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर. 771 घरांची पडझड. 7 जणांचा मृत्यू तर 95 जनावरं दगावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा. आपत्ती व्यवस्थापनासाठी लष्कराच्या 38 तुकड्या तैनात करणार. नवी मुंबईतील नेरुळमधील मनोरमा टॉवरवर वीज कोसळली. वीज कोसळल्यानं इमारतीवरील पाण्याच्या टाकीचं नुकसान. पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या निषेधार्थ मांजरीत पवार गटाचं होडी आंदोलन. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत निषेध व्यक्त. पुण्याच्या खेड तालुक्यात अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी तारांबळ उडाली. खेड पोलीस स्थानकाच्या स्लॅब आणि भिंतींमधून पाणी गळती होत असल्यानं पोलीस अधिकाऱ्यांना यातच पावसात बसूनच काम करण्याची वेळ. पावसामुळे पुण्याच्या इंदापूरमधील भिगवण बस स्थानक परिसरात चिखलाचं साम्राज्य. बसमध्ये चढता उतरताना प्रवाशांची मोठी कसरत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच स्थानकात ही दुर्दशा झाल्याचा प्रवाशांचा आरोप. राज्यात पावसाच्या सरी बरसत असतानाही अमरावतीच्या मेळघाटात पिण्याच्या पाण्यासाठी आजही संघर्ष. खडीमल गावात अजूनही भीषण पाणी टंचाई. पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा इथे मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलं. प्रशासनाला
सेफ्टी टँकरच्या सहाय्यानं पाणी उपसण्याची वेळ, पाणी साचल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या. नंदुरबार जिल्ह्यात साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ. अवकाळी पावसामुळे हवामानात सातत्यानं चढउतार होत असल्यानंच साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नागरिकांना आरोग्यासंदर्भात सूचना. साथीचे आजार टाळण्यासाठीच्या सूचना. वैष्णवी हगवणेंच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर. वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे. मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट व्रण. वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप. वैष्णवीची सासू, नवरा, नणंद अटकेत तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा शोध सुरू. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा छळ. वैष्णवीच्या आईवडिलांचा गंभीर आरोप. दरम्यान आरोपी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 26 मे पर्यंत वाढ. काका वैष्णवीच्या बाळाला आणायला गेले पण एकानं पिस्तूल रोखली. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा आरोप. तर पोलीस कोठडीत आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही आरोप. वैष्णवीची आत्महत्या हा बनाव. तिला गळा दाबून मारण्यात आलं. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप. हगवणे कुटुंबियांनी त्रास देऊन वैष्णवीचा जीव घेतल्याचा आरोप. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? वैष्णवी यांच्या वडिलांचा सवाल. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी. अजित पवारांनी लग्नात फॉर्च्युनर कार पाहून ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली असं हगवणेंना विचारलं होतं. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांची माहिती. वैष्णवी हगवणेची मृत्यूपूर्वी तिच्या मैत्रिणीसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल. लग्न करून चूक केली. ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवीकडून उल्लेख. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार? पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार? सुषमा अंधारेंचा अजित पवारांना सवाल. कुजदार जिल्ह्यात शाळेची बस स्फोटकांनी उडवली. 4 मुलांचा मृत्यू, 38 विद्यार्थी जखमी. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नाही. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा पाकच्या सूचनेनुसार काम करत होती. ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एजंटला मानसन्मान मिळाला तर मविया म्हणून लढू, अन्यथा स्वतंत्र लढू. पालिका स्वतंत्र लढण्याबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य. भाजपमध्ये गुन्हेगारांना प्रवेश दिलाय. माझ्याकडे 100 पुरावे आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप. तर चिखलीकरांकडे पुरावे असतील तर त्यांनी सांगावं. प्रतापराव चिखलीकर यांना अशोक चव्हाणांचं आव्हान. गणेश नाईक 40 वर्ष राजकारणात. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा आता उदय झालाय. ठाकरेंचे माजी खासदार राजन विचारे यांचा खासदार नरेश म्हस्केंवर निशाणा. प्रवीण दरेकरांच्या अध्यक्षतेत स्वयंपूर्ण विकास अभ्यासाची बैठक पार पडली. राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून बैठक. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचं आयोजन. राज ठाकरेंसोबत युतीसाठी आमचा सकारात्मक प्रतिसाद. युती कुणासोबत करायची हा निर्णय आता राज ठाकरेंना घ्यायचा आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही प्रतिसाद दिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया. लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे बदल होतील. आमच्याकडे कार्यकर्ते आहेत त्यामुळे आमची बोट बुडणार नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. राऊतांना स्वर्गात जायचं असेल तर त्यांनी चांगली भाषा वापरली पाहिजे, नाहीतर राऊत नरकात गेल्याशिवाय राहणार नाहीत. संजय राऊत यांच्यावर रामदास आठवले यांचा निशाणा. पुणे शहरात पावसाळी कामं पारदर्शकपणे करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. शिवसेना महानगर प्रमुखपदी नियुक्तीनंतर रवींद्र धंगेकर यांचा महापालिका आयुक्तांना इशारा. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे शिंदेच्या शिवसेनेत जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत 31 मे रोजी जाहीर पक्ष प्रवेश सोहळा. मुंबईत दहशतवादाविरोधात 3200 महिलांची एकत्रित शपथ. महिलांच्या शिष्टमंडळाकडून फडणवीसांची भेट. पाक आणि तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी. वृद्धाश्रमातील 82 वर्षीय सदानंद करंदीकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 लाखांची देणगी. पंतप्रधान सहाय्यता निधीलाही 10 लाख रुपये अशी 20 लाखांची देणगी देण्यात आली. नागपूरच्या शहाना फातिमा या विद्यार्थिनीनं भारताचं नाव 7 समुद्रापार पोहोचवलं. सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अमेरिकेतील शिकागो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठात निवड. नागपूरच्या शहाना फातिमाचं सर्वत्र कौतुक. दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. खराब हवामानामुळे श्रीनगरमध्ये विमानाचं लँडिंग. विमानावर वीज कोसळल्यानं नुकसान झाल्याची शक्यता. प्रवासी थोडक्यात वाचले. जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाची 106 प्रकरणं. मुंबईत 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. तर नागपुरात 6. कोल्हापूर जिल्ह्यात 3 कोरोनाची लागण. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा. प्रकल्पातील 300 किलोमीटरचं वायडक्ट पूर्ण. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई महापालिकेविरोधात तक्रारींमध्ये गेल्या 10 वर्षात 70% वाढ. प्रदूषण, शौचालय, घनकचरा संदर्भातील तक्रारीत 300% वाढ. प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर. पुण्यातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाची हजेरी. पाणलोट क्षेत्रात सरासरी 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीय सैन्याचं कौतुक. सैन्य दलानं 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानं मोदींनी ट्विट करत केलं कौतुक. अवघे 200 रुपयात जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता समुद्रमार्गे प्रवास. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी उसळी. गेल्या 24 तासात सोनं 2000 वाढलं. सोन्याचे दर 98,400 रुपयांवर. बोगस बियाणांचा प्रकार रोखण्याचे प्रयत्न. फडणवीसांची माहिती. तर शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोरची मागणी होणार नाही यासाठी सूचना दिल्याचंही फडणवीसांकडून स्पष्ट. पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन आयएस झाल्याचा पूजा खेडकरवर आरोप. आयपीएल दरम्यान पाऊस झाल्यास सामन्यांसाठी 2 तासांचा अतिरिक्त वेळ. पावसाच्या शक्यतेमुळे आयपीएलमध्ये नवा नियम लागू. उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदललं. रेल्वे मंत्रालयाकडून उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव केल्याचं पत्रक जारी. मुंबईच्या पूर्वमुक्त मार्गावर मान्सूनपूर्व कामाला सुरुवात. ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वडाळा पुलाच्या जोडणीच्या कामाला गती. दोन्ही पुलांना जोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. कल्याणमधील श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटनेप्रकरणी आरोपी कृष्णा चौरसी याला पोलीस कोठडी. चौरसियाच्या घरी दुरुस्तीचं काम असतानाच स्लॅब कोसळून दुर्घटना. महापालिका आणि सोसायटीच्या दुर्लक्षामुळेच घटना घडल्याचा आरोप. पुण्याच्या दौंड चौफुला परिसरात महिला एसटी वाहकाला रिक्षा चालक आणि 2 अनोळखी व्यक्तींकडून मारहाण. एसटी समोर लावलेली रिक्षा बाजूला करायला सांगितल्यानं मारहाण.